आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुणे महापालिकेच्या 12 सार्वजनिक वाहनतळांचे 86.70 लाख रुपयांचे जे भाडे आहे ते थकीत असल्याचं समोर आलंय। मुदतीमध्ये भाडं न भरल्यास संबंधित ठेकेदारांवर नोटीस, दंड आणि बोजा चढवण्याची कारवाई केली जाणार आहे। पुण्यामध्ये पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला 16 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। आतापर्यंत 1125 हेक्टर जमिनीची संमतीपत्र मिळालेली आहेत। 630 हेक्टर क्षेत्राचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। पुण्यातील ताम्हिणी घाटामध्ये यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली। जून-जुलैमध्ये 6000 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला। ताम्हिणीनं चेरापुंजीला सुद्धा आता मागे टाकले। महाबळेश्वर आणि लोणावळ्यातही विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। पुण्याच्या भोर मांढरदेव घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली। ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। अनेक वाहनं अडकतात। रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होती। आणि पुण्यानंतर बातमी पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिकच्या सटाणा शहरात मुसळधार पावसानं झाड कोसळलं, वाहनावर ते पडलं। सुदैवाने या घटनेत कुठली जीवितहानी झाली नाही, कोणी जखमी झालं नाही। यावेळी घटनास्थळी तातडीनं लोकप्रतिनिधींनी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केलं। नाशिकच्या मालेगावमध्ये महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातल्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शिबिराला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित राहून विविध विभागांना तिथल्या स्टॉल्सना भेट दिली। नाशिक शहरामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेचे डास नियंत्रण मोहीम विस्कळीत झाली। वर्क ऑर्डर न मिळाल्यानं पूर्व, नाशिक रोड आणि पंचवटी विभागामध्ये शनिवारपासून औषध आणि धूर फवारणी बंद आहे। शहरामध्ये डेंग्यूचे 31 रुग्ण आहेत। चिकनगुनियाचे सुद्धा रुग्ण आढळत असल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। जाऊया पुढच्या बातम्यांकडे आणि बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगरच्या गौताळा अभयारण्यामध्ये 15 सप्टेंबरपर्यंत पर्यटन बंद करण्यात आले। पावसाळ्यातल्या वनस्पती पुनरुत्पादन आणि वन्यजीवांच्या विणीचा हा काळ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। पर्यटकांच्या गर्दीमुळे अधिवासाला धोका निर्माण होत असल्याचं वन विभागानं स्पष्ट केलंय। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातल्या सुलीभंजन इथं दारूच्या नशेत झालेल्या वादातून युवकाची लोखंडी रॉडनं हत्या करण्यात आली। पोलिसांकडून काही तासामध्ये आरोपीला अटक केली आणि पुढचा तपास आता सुरू आहे।